बऱ्याचदा खूप सारे प्रयत्न करूनही वजन कमी होत नाही, गुडघेदुखी बंद होत नाही। आपले संपूर्ण लक्ष या आपल्या डाएटवर आणि आपल्या व्यायामांवर असते, परंतु रोज पीत असणारे पाणी याकडे आपले लक्ष जात नाही। योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात पाणी पिले तर वजन कमी होते, गुडघेदुखी बंद होते, शरीर निरोगी राहण्यास मदत होते। तर पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती, किती प्रमाणात पाणी प्यावे आणि त्याचा शरीरावर काय परिणाम होतो याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण घेणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे, त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्ते, मी कोमल पाटील। स्वास्थ्य आनंद मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा। पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती, तर यासाठी आपण 5 नियम जाणून घेणार आहोत। पहिला नियम, पाणी घोट-घोट प्या। प्रत्येक घोट हा 10 ते 15 सेकंदासाठी आपल्या तोंडात ठेवा। आपल्या लाळेसोबत तो छान मिक्स करा। ते पाणी आपल्या टाळूलाही लागू द्या, जेणेकरून त्या पाण्याचे तापमान आपल्या शरीराच्या तापमानाला मॅच करेल आणि जेव्हा ते आत जाईल तेव्हा पचनाला हलके होईल। नियम दुसरा, पाणी हे खाली बसूनच प्या। वज्रासनात बसून किंवा मलासनात बसून तुम्ही हे पाणी प्यायला हवे, परंतु वजन जास्त असेल किंवा गुडघेदुखीचा त्रास असेल, तुम्हाला खाली बसणं शक्य होत नसेल तर तुम्ही हे पाणी निदान खुर्चीवर बसून तरी पिलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या किडनीवर किंवा गुडघ्यांवर सांध्यांवर त्याचं प्रेशर येणार नाही। नियम तिसरा, थंड पाणी न पिता आपल्या माठातीलच पाणी प्यायला हवे, जेणेकरून ते पचनाला सोपं होईल। नियम चौथा, पाणी एकदम न पिता थोडं थोडं करून प्यायचं आहे, जेणेकरून आपली बॉडी ही हायड्रेट राहील। बऱ्याचदा काय होतं की आपण एकदम पाणी पितो, त्यामुळे आपल्या सांध्यांवर किडनीवर त्याचा प्रेशर येतं। त्यासाठी थोडं थोडं पाणी प्या, जेणेकरून ते आपल्या शरीराला पचेल देखील आणि त्यामुळे भविष्यात कोणते रोग होणार नाहीत। बऱ्याचदा आपण पाणी पिणं विसरतो, यासाठी तुम्ही डिजिटल वॉचेसचा वापर करू शकता। ते आपल्याला पाणी पिण्यासाठी पुन्हा पुन्हा रिमाइंड करून देईल आणि आपली बॉडी हायड्रेट राहील। नियम पाचवा, पाणी हे वरून न पिता ग्लासला नेहमी तोंड लावूनच पाणी प्यायला हवे, जेणेकरून हवा आपल्या पोटात आत जाणार नाही आणि पोट फुगणार नाही, त्यामुळे वजन देखील वाढणार नाही। प्लॅस्टिक बॉटल टाळा, तुम्ही ग्लासचे बॉटल किंवा स्टील किंवा तांब्याच्या बॉटलचा नक्कीच वापर करू शकता। आता जाणून घेऊयात की नेमके पाणी कधी प्यावे। पाणी सकाळी उठल्या उठल्या ब्रश करण्याच्या आधी 2 ते 3 ग्लास कोमट पाणी प्यावे, जेणेकरून शरीरातले जे विषारी घटक आहेत ते बाहेर निघायला मदत होते। तसेच जेवणाआधी 30 मिनिटे व जेवणानंतर 30 मिनिटांनी पाणी प्यायचं आहे। जेवणादरम्यान जर समजा आपलं जेवण हे रुक्ष असेल, आपल्याला ते कोरडं वाटत असेल तर 2-3 सिप पाणी नक्कीच पिऊ शकता। आता पाणी किती प्यावे, तर प्रत्येक व्यक्तीने 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसभरातून प्यायला हवे आणि ते थोडं थोडं करून प्यायचं आहे, एकदम प्यायचं नाहीये, जेणेकरून आपल्या किडनीवर आपल्या सांध्यांवर त्याचं प्रेशर येईल। तर थोडं थोडं करून बॉडीला पूर्ण हायड्रेट ठेवायचं आहे आणि दिवसभरात हे पाणी आपल्याला संपवायचं आहे। जर पाणी पिण्याचं आपल्याला तहान लागत नसेल तर तेही आपल्याला एक कन्सर्न करण्याची गरज आहे, त्यासाठी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि पुन्हा पुन्हा जरी तहान लागत असेल तर तुम्ही पाणी प्या, शरीराला हायड्रेट ठेवा। आपलं शरीर हायड्रेट आहे हे आपण कसं ओळखू शकतो, तर युरिनचा कलर हा जास्त येलो पिवळसर दिसायला नको, तर त्यावरून आपण समजू शकतो की आपली बॉडी हायड्रेट आहे। तर असं 2 ते 3 लिटर पाणी तुम्ही दिवसभरातून हळूहळू संपवा। जर आपल्याला लक्षात राहत नसेल तर तुम्ही डिजिटल गॅजेट्सचा नक्की वापर करा, जेणेकरून बॉडी आपली हायड्रेट राहील। योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने पाणी पिले तर शरीरातील विषारी द्रव्य बाहेर निघायला मदत होते, तसेच बॉडी हायड्रेट देखील राहते। आपल्या सांध्यांना जोडणारं सायनोव्हेल नावाचं फ्लुइड असतं, जे आपल्या सांध्यांना लवचिकता देतं, मऊपणा देतं। जेव्हा बॉडी आपली हायड्रेट राहत नाही त्यावेळेस ते सायनोव्हेल फ्लुइड हे कमी पडतं, त्यामुळे आपल्या हाडांमधून कटकट आवाज देखील येतो, त्यांची लवचिकता कमी होते। त्यासाठी बॉडी हायड्रेट ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे। तसेच जर बॉडी आपली हायड्रेट राहील, योग्य प्रमाणात शरीराला पाण्याची
पुरवठा झाला तर आपल्याला जी वेळोवेळी पुन्हा पुन्हा भूक लागते ती देखील आपली बंद होते आणि त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. तसेच असे योग्य पद्धतीने पाणी पिल्यामुळे आपली पचनशक्ती सुधारते, मेटाबॉलिझम आपला छान होतो. त्यामुळे जेही आपण खातो ते आपल्याला व्यवस्थित पचते आणि ज्यावेळेस आपण जेही खातो ते व्यवस्थित पचलं म्हणजे आपले वजन हे वाढत नाही. जेही आपण खातो त्यांचं व्यवस्थित पचन होतं, वजन नियंत्रणात राहतं आणि त्यामुळे गुडघेदुखी सुद्धा आपली कमी होते. तर असं हे पूर्ण चक्र आहे. त्यासाठी हे पाण्याचे नियम आपण जरूर पाळायला हवे. तर निदान 7 दिवस हे पाण्याचे नियम पाळून बघा. तुम्हाला तुमच्या शरीरात कोणते बदल जाणवले हे नक्की कमेंटद्वारे कळवा. तुमचे अनुभव शेअर करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अजूनही बेल नोटिफिकेशन प्रेस केली नसेल तर नक्की प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर शरीरात तुम्हाला वेगवेगळ्या व्याधी असतील किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर त्यासाठी आपले ऑनलाईन क्लासेस देखील असतात. तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, योग करा, स्वतःची काळजी घ्या. हरिओम.